कुठं प्रत्येकाला थांबायचं असतं। ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे, पण इथं थांबायचं नावच नाही। सगळं मलाच पाहिजे आणि तुला पाहिजे तर संस्था चालू ना। त्याच्यामध्ये आमच्या जिजामाता सहकारी साखर कारखान्याचं वाट लागली। इथं पैनगंगा या ठिकाणी सहकारी सूत गिरणीची बंद करून टाकली। अरे त्याच्यात मुलं काम केलं असतं, मुलींनी काम केलं असतं, त्यांचे संसार मार्गी लागले असते। इथल्या कापसाला 2 पैसे जास्त दर आम्हाला देता आला असता। अनेक सहकारी संस्थांचं तुम्ही वाटोळ केलं। काय तुमचे बाप दादे वरनं काय बघत असतील, अरे अरे कुठल्या कारट्याला मी जन्माला घातला, कशी माणसं आली। अरे मुलांनी कर्तृत्वान असलं पाहिजे। आपल्या बाप दादांनी जे उभं केलंय त्याच्यात भर घालण्याचं काम पुढच्या पिढीनं करायचं असतं, त्याच्या पुढच्या पिढीने अजून भर घालायची असते। हे तर बंदच पाड्यात निघालेले, याचा कुठंतरी आपण विचार केला पाहिजे। आज खडकपूर्णा धरण आहे, भरलेलं आहे पाण्याने। इथला माझा शेतकरी बळीराजा, माझा लाखाचा पोशिंदा हा कष्टाळू आहे। त्याला जर व्यवस्थितपणे पाणी मिळालं तर तो कापूस चांगला आणू शकतोय, सोयाबीन आणू शकतोय, कांदा आणू शकतोय, ऊस आणू शकतोय। परंतु ऊस आणल्यानंतर कारखाना बंद पडला, कुठे घालायचं ऊस, काय करायचं आपण? मित्रांनो, आम्ही कारखाने चांगले चालवतो। मी ज्या तुमच्या समोर बोलतोय ना, मी पण एका माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे। त्या कारखान्याचा आत्ताचा भाव 3450 रुपये दिलेला आहे, मागचा भाव। त्याच्या आधीचा भाव 3600 रुपये दिलेला आहे। आम्ही संस्था चांगल्या चालवतो, त्याही आमच्या बापदाद्यांनीच काढलेल्या संस्था आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।